युवराज, घडून गेलेल्या सगळ्या गोष्टी विसरण्याची ही वेळ. आपण म्हणता आहात ते खरंच आहे. समुद्रात पाऊस व्यर्थच, पण तरीही आपल्यात आता कर्तेपणा आलाय. मग कर्तेपणात घेतलेला कमीपणा हा मोठेपणाच असतो. येसू आजवर कमीपणा घेतच आलो आहोत आम्ही. आणखी घेऊ. आणि येसू तसही आई समोर कसला आलाय कमीपणा. आम्ही मात्र खूप खुश आहोत. आपण थोरल्या मातोश्रींना भेटायला तयार झाला. येसू, आम्ही सोयरा मातोश्रींना भेटायला तयार झालो कारण आम्ही आमच्या नात्याला एक संधी देऊ पाहतोय. नका काळजी करू, सगळं ठीक होईल. आबासाहेबांची पुण्याईत होत, आऊसाहेबांचा आशीर्वाद पाठीशी. एक गोष्ट नव्यानं कळली येसू, नाती टिकवण्यासाठी सुद्धा लढाया कराव्या लागतात. अखेरपर्यंत झुंजावं लागतं. दादासाहेब, अजून कोणाशी झुंजायचं राहिलंय का? अक्कासाहेब, तुम्ही बसा, आम्ही आलोच. घाईने कुठे निघालात? म्हणजे घाईत आहात म्हणून विचारतो. दादासाहेब, आम्ही सोयरा मातोश्रींना भेटायला जातोय. काय? दादासाहेब, बत्ताशीबाई, जाऊ द्या त्यांना. जाणं गरजेचं आहे. असं म्हणजे शरणागतीचं पांढरं निशाण तुम्ही फडकवलंय तर? तसं नाही हो. मग कसं? अहो, आपली नाती. कसली नाती? काय बोलताय वहिनीसा? ऐकून तरी घ्या आमचं बत्ताशीबाई. काय ऐकायचंय? दादासाहेबांचे सगळे अधिकार नाकारले गेले. कटकारस्थानातील कैदी गडावर आलेत. त्यांचे निर्णय घ्यायचेत, अजून त्यांच्या शिक्षा नक्की करायच्यात. द्यायच्यात ना शिक्षा? द्यायच्या आहेत, पण तरीही. मग कशाला ही लांबड? लांबड नाही काही बत्ताशीबाई. आम्हाला हे पटलं नाही, पटतच नाही. अशाने धाक राहणार नाही कुणावर. आमचं ऐका तरी. दादासाहेब जाणार नाहीत. जाऊ नये. आपली एवढी जवळची नाती. नाती शिवायची, सांधायची ते तुम्ही करत बसा. दादासाहेबांच्या हाती सुईदोरा देऊ नका. त्यांच्या हाती दिसलाच तर चाबूक शोभून दिसेल. अक्कासाहेब, आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्कासाहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घेऊ. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री, युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत. काय? जी. राहोजी पंत, महाराजांच्या आजारपणाची खबर पसरता कामा नये.
गडाचे दरवाजे बंद ठेवा. गडाचे दरवाजे बंद आहेत. राहुजी पंत, आता रहदारी पूर्णपणे बंद. आतला माणूस बाहेर जाता कामा नये आणि बाहेरचा माणूस आत येता कामा नये. शंभूराजे कितीही मातब्बर असला तरीही. फरमान तयार करावं अटकेचं. तसा आदेश द्या राजमातोश्री. आम्ही आदेश देत आहोत. शंभूराजेंना रायगडावर घेऊन यावं. काय म्हणतील शंभूराजे? खूप बोलते. आम्हाला जाब विचारते. आपण तर बाळराजेंना मंचकावर बसवण्याची तयारी सुरू करावी. बाळराजेंचं मंचकारोहण केलं आपण. त्याचाही जाब विचारतील शंभूराजे. विचारतील. आले नाही, पण पोहोचतीलच इतक्यात. आता पुढे काय? पुढे काय सांगितलं ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. शांत राहा, निवांत राहा. हा, पण गाफील राहूनही चालणार नाहीये. वय की काहीतरी हालचाली करायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मालसाबन, पुढे काही धोका होईल? धोका ते तुम्हाला, त्या सरदार माल सावंताला नाही. एवढी कुणाची हिंमत बी नाही. मी आता जाणार, मी नाही थांबणार. हे तुमचं झालं, आमचं काय? आता आपण सगळे एक आहोत म्हटल्यावर एकीनेच राहायला पाहिजे. पण आपल्यात एकी कुठं आहे? हे माल सावंत म्हणतात ना एकटेच जाणार म्हणून. अहो, पण एक जण तरी बाहेर पडू दे, मग ठरवू पुढे काय करायचं ते. आपण सरळ शरणागती पत्करू. ऐका बाळाजी पंत, तुम्ही जरा गप्प बसा. मी काय म्हणतो, आपण पहिलं हे जाणून घेतलं पाहिजे की शंभूराजांचा नेमका पवित्रा काय चाललंय त्यांचं. हा, का ते आपल्या विरुद्ध काय कट कारस्थान करतायत ते बघायला हवं. त्यापेक्षा आपण राजमातोश्रींना कळवायला हवं. त्यांना काय कळवायचंय? त्यांना काय माहित नाही? तरीही कळवायचं. अहो, पण कसं कळवायचं? समधीकडे त्यांची माणसं आहेत, चौक्या पहाऱ्या आहेत. आपली ही काही माणसं आहेत अजून, त्यांना हाताशी धरू आणि संधान बांधू. हेच पाहिजे. आपण सुटलो की पुढचा मार्ग मोकळा. काय मालसाहेब? पंत, राग मला याचा आहे की राजमातोश्री अजून गप्प का? त्या गप्प बसणार नाहीत. बघा, शेवटी त्यांना आपली काळजी आहेच की. काय गरज होती दादासाहेबांना थोरल्या महाली पाठवण्याची? बताशीबाई, तुम्हीच दादासाहेबांना जा म्हणाला असणार. तुम्हीच त्यांना आग्रह केला असणार.
हो, आम्हीच आग्रह केला. आम्ही पुन्हा सांगतो, तुमचे हे सगळे प्रयत्न म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी. काही उपयोग होणार नाही त्याचा. ते आमच्याही लक्षात येतंय, पण तरीही ऐका, नका उगाच सदाचाराचे मणी ओवत बसू. आज एवढे दिवस आहोत आम्ही गडावर. खूप बदलल्यात मातोश्री. ही गोष्ट स्पष्टच आहे, म्हणजे दिसतेच आहे. तरीही आम्ही मघाशी जसं म्हणालो तसं. काय म्हणालात तुम्ही? आम्हाला गप्प केलं आणि तुम्ही त्यांना भेटायला निघून गेलात. काय झालं? आहे त्यांच्या दालनात सामोपचार? आहे त्यांच्या दालनात समंजसपणा? नाही. आला ना तुम्हाला अनुभव? मग तरी सुद्धा तुम्ही दादासाहेबांना का पाठवलं? आम्हाला काय वाटतं बत्ताशीबाई, आम्हाला यातलं काहीही पटलेलं नाही. अहो ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं? आमचे आबासाहेब जाण्याची खबरही आम्हाला मिळाली नाही. पण काय ऐकायचं? हाच गैरसमज मिटवायचा आहे. बत्ताशीबाई, आम्हाला काय वाटतं, ज्या गोष्टी घरातल्या घरात मिटू शकतात त्या घरातच मिटवायला पाहिजे. या अशा गोष्टी बाहेर घेऊन जाणं बरं नाही. लोकांना तर तेच हवं असतं. म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. करा, प्रयत्न करा. पण दादासाहेब युवराज आहेत, उद्याचे छत्रपती आहेत. त्याचं भान असू द्या. हे भान ठेवतोय आम्ही. आमचा उद्देश एवढाच आहे, थोरल्या मातोश्री आणि युवराजांनी भेटावं, बोलावं. या गोष्टी सदैवर घेऊन जाण्यापेक्षा वादविवादाचा निचरा हा महालातच व्हावा. शेवटी काय हो, ती दोघं मायलेकरच आहे. ठीक आहे. मातोश्री आहेत? मातोश्री? सोयरा मातोश्री आहेत? नाहीत. नाहीत? कुठं गेल्या? कुठं गेल्या? काही सांगून गेल्यात का? नाही. ठीक, आम्ही येऊन गेलो म्हणून निरोप द्या. जी. मातोश्री खरंच दालनात नव्हत्या की आम्हाला भेटायची इच्छा नव्हती? युवराज, काय झालं? झाली मातोश्रींची भेट? नाही. का? काय झालं की तुम्ही गेलाच नाहीत युवराज? गेलो होतो आम्ही युवराज. तुम्ही म्हटल्यावर कुठलीही गोष्ट नाकारत नाही आम्ही. मग काय झालं? सोयरा मातोश्री त्यांच्या महालात नाहीत. महालात नाहीत? कोणी सांगितलं तुम्हाला? दासीने. दासीने सांगितलं सोयरा मातोश्री महालात नाहीत म्हणून. पण मातोश्री तर महालातच आहेत. नाही हो महाराजे, मातोश्री नाहीत तिथं. आहेत दादासाहेब. आम्ही आता महालातूनच इकडे आलो. बाळराजे, तुमच्या बघण्यात काहीतरी गडबड झाली असेल. नाही हो, खरंच. थांबा, मी अजून एकदा बघून येते.
सोयरा मातोश्री आम्हाला भेटायला टाळाटाळ तर करत नाहीत ना? टाळाटाळ नाही हो, मातोश्री नसतीलच दालनात. येसू बाळराजे आमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. याचा अर्थ मातोश्री गेले शंभूराजे? जी. ठीक आहे, तो थांब इथंच, आम्ही आलोच. राजमातोश्री आलात. राजमातोश्री, दादांना खात्री होतीच तुम्ही याल म्हणून. खूप आनंद झाला. शंभूराजे गडावर आलेत. माल सावंत राहुजींनाही त्यांनी कैद खाण्यात टाकलंय. तरीही तुम्ही या गोष्टीस न जुमानता आलात. अहो, आपली काळजी आहे त्यांना. राजमातोश्री, ज्या गडावर आम्ही मानानं राहिलो, अभिमानानं फिरलो, कित्येक वेळा सन्मानित झालो, पण राजमातोश्री आज त्याच गडावर आमची नामुष्की होतीये. राजमातोश्री, काहीही करा, पण यातून सुटका करा. एवढ्या माझ्या थोर दादाला इथे खितपत पडलेलं पाहवत नाही. खरंच हो, राज्याभिषेकाच्या वेळी केवढा सन्मान मिळाला आम्हाला. अहो, छत्र धरण्याचा मान म्हणजे साधी बाब नाही. तुम्ही काहीतरी करा, पण सोक्ष मोक्ष लावा. काय करावं आम्हाला सुचत नाही. गडाची यंत्रणा आता शंभूराजेंच्या ताब्यात आहे. काहीही करा, पण सोक्ष मोक्ष लावा. दादा, अरे सोक्ष मोक्ष लावतीलच त्या राजमातोश्री. आता गोष्टी तेवढ्या सोप्या राहिलेल्या नाही. अहो, तुमच्यासाठीच तर सगळ्यांनी जोखीम घेतली ना, नाहीतर कोणीही या फंदात पडलं नसतं. तुमचा आदेश होता म्हणून मागे पुढे पाहिलं नाही. सरळ धावून गेलो शंभूराजांच्या अंगावर. हो, पण ऐन वेळीस जवळचेच दगाबाज निघाले म्हणून दादा फसला. फसले म्हणजे केवढे फसले, आणि त्यांच्या बरोबर आम्हीही फसलो. आता डगमगू नका. राजमातोश्री आहात, सोबत छत्रपती राजारामराजे आहेत. आम्हाला मोकळं करा. मग तुमच्या मागे नाही, पुढे उभे राहू आम्ही. आणि राजमातोश्री, आम्ही तुमच्या खातीर आहोत. तुमचा आदेश हीच आमची पाऊलवाट. हो, सगळं मान्य आहे आम्हाला, पण आत्ता तरी आम्ही काहीच करू शकत नाही. शिवाय हे सगळं कशामुळे घडलं हे तुम्हाला माहित आहेच. दादा, शंभूराजे.
सगळं कशामुळे घडलं हे तुम्हाला ठाऊक आहे, परंतु आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे या कारस्थानाचा उद्या निवाडा होईल. निवाडा